हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे. तर आपल्याला ही कोथिंबीर आणि हे सर्व आपल्याला चिरून घ्यायचे बघा. खोबरं मी असं छान पातळ चिरून घेणार आहे. खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो. टिफिनसाठी घाई गडबडीत तुम्ही आरामशीर ही रेसिपी बनवू शकता आणि चविष्ट पण तेवढीच आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी खोबरं छान पातळ असं चिरून घेतलेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, अद्रक आपल्याला असंच तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक. तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा असे तुकडे करून पण घेऊ शकता. ते वाटायचेत मैत्रिणींनो आपल्याला अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अद्रक आपलं छान असं बारीक चिरून झालेलं आहे. त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घेतलेली, ती पण छान बारीक चिरून घेणार आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतरच चिरून घ्यायची आपल्याला, कारण माती वगैरे असते कोथिंबीरीवर. अशा पद्धतीने पाहू शकता छान अशी कोथिंबीर चिरून झालेली आहे. त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अद्रक, खोबरं आणि लसूण टाकून घ्यायचे आपल्याला. त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकून घ्यायची. अर्धी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची आणि अर्धी वाटणाला टाकायची. ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण जिरं टाकून घेऊया आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता मैत्रिणींनो, छान मी वाटून घेतलेलं आहे. आता काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि हा मसाला आपण जो वाटलेला त्या ताटामध्ये सर्व मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर मैत्रिणींनो रेसिपी ही बनवली ना, खूप छान होती आणि एकदा खरं सांगते ट्राय करून बघा. झटपट पण होणारी आणि टेस्टी पण आहे. तर सर्व मसाला मी ताटात काढून घेतलेला आहे बघा. झाकणाचा पण थोडासा आपण काढून घेऊया ह्यो. त्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा मी कूट टाकून घेणार आहे बघा. शेंगदाणे हे चांगले भाजून कूट करून घेतलेला. 2-3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची बघा. हळद टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची बघा आणि अर्धा चमचा कांदा मसाला टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतले. ते हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा. पाहू शकता अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचे मैत्रिणींनो, कारण ह्यो मसाला सुक्का आहे ना, थोडंसं आपल्याला ओलसर मसाला करून घ्यायचा आहे ह्यो. तुम्ही ह्याच्यामध्ये तेल पण टाकू शकता किंवा पाण्याचा पण वापर करू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने. तर आपल्याला आता हे साईडला ठेवायचे. हे किचन किंग मसाला राहिला होता मैत्रिणींनो आपला. अर्धा चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे. कसं भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याने. तर सर्व मी छान मिक्स करून घेतलेले आहे. हे साईडला ठेवूया आणि इथे बघा मी एक बाउलमध्ये
शिमला मिरची घेतलेली आणि छोटी छोटी आहे शिमला मिरची, मोठी नाही आहे. तर ही शिमला मिरची आपल्याला छान अशी मस्त भरून करायची मैत्रिणींनो. पाणी टाकून आपल्याला ही शिमला मिरची चांगली स्वच्छ धुवून घ्यायची बघा. तर ही साईडला ठेवूया आणि आपल्याला आता चिरून घ्यायची. कशी चिरायची ते पण मी तुम्हाला दाखवते. थोडंसं पुढचं टोक आपल्याला हे काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्याचे बघा एक साईडने कापून घेतले, परत दुसऱ्या साईडने कापायचे. असे 4 भाग आपल्याला करून घ्यायचे वांग्यासारखे. आपण वांग कसं भरतो तसंच हे शिमला मिरची पण आपल्याला चिरून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो बिया नाही आहेत. कशा मोठ्या शिमला मिरचीमध्ये बिया भरपूर असतात, तर ह्याच्यात नाही आहे. आपण तसंच ठेवायचं ह्याला. पाहू शकता अशा पद्धतीने. तर सर्व शिमला मिरची मी चिरून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता सर्व शिमला मिरची मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. तर ह्याचं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचे बघा. तर पाणी मी सर्व काढून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला पुढे काय करायचं आहे, आता शिमला मिरची छान अशी भरून घ्यायची बघा मसाला ह्याच्यामध्ये. तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का मैत्रिणींनो? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओज बघितल्या लगेच करायला घ्या. खूप छान होती. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व शिमला मिरची आपल्याला छान भरून घ्यायच्यात. आणि आपल्याला कसं पातळ बनवायची नाही किंवा सुक्की पण एकदम बनवायची नाही, थोडीशी ओलसरच ठेवायची आहे. म्हणजे खायला पण खूप छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. तर छान अशी शिमला मिरची आपली सर्व भरून झालेली आहे बघा. मसाला पण बरोबर झालेला आहे. सर्व शिमला मिरचीला मसाला पूर्ण पुरलेला आहे आपल्या. तर आता काय करायचं, ही साईडला ठेवून गॅस कवाळायचे आणि गॅस पेटून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर कढई ठेवून घ्यायची आपल्याला. कढई गरम झाल्यानंतर मी तेल टाकून घेते. एक साधारण 1.5 पळी मी इथे तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर काय करायचं आपल्याला थोडीशा हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा. आणि एक एक करून शिमला मिरची आपल्याला ही तेलावर सोडून घ्यायची. शिमला मिरची कशी मैत्रिणींनो हे कवळ्या आहेत ना, छोट्या छोट्या, लवकर शिजल्या जातात, बिलकुल पण टाईम लागत नाही. तर छान हे वर खाली आपल्याला करून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने. थोडंसं किचन किंग मसाला अर्धा चमचा मी टाकून घेते. त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर कलरची ती अर्धा चमचा टाकते. मग अशी कसं मसाला केला त्यावेळेस मी सगळं अर्धा चमचा टाकलेलं. धना पावडर अर्धा चमचा परत टाकून घेते आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. पाहू शकता छान मिक्स करून झालेले आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचे. कसं शिजायला पण आणि म्हणजे खाली लागणार नाही भाजी आपली. त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. आपण पहिलं पण मीठ टाकलं होतं मसाल्यामध्ये.
तर मीठ बेतातच टाका. मीठ टाकून झाल्यावर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची 5 मिनटं. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आणि भाजी छान वर खाली करून घ्यायची. पाहू शकता भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे. छान मिक्स करून झालेले आहे. तर कोथिंबीर वरून टाकूया आपण आता आणि परत आपल्याला 2-3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे. 2-3 मिनिटांनी झाकण खोलून परत पाहायचे आणि भाजी झाली आहे का आपली चेक करायचे. पाहू शकता मस्त तरी सुटलेली आहे भाजीला. अशी चमचमीत शिमला मिरचीची ही भाजी झालेली आहे बघा. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी कोणाला आवडली शिमला मिरचीची मला कमेंट करून नक्कीच सांगा. टिफिनसाठी खूपच उत्तम आहे आणि अशी जरी घरी केली तुम्ही तोंडी लावायला भातासोबत, डाळ भातासोबत तरी पण खायला खूप छान. मस्त अशी शिमला मिरची शिजलेली आहे आणि परफेक्ट आपली ही भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी तुम्हाला शिमला मिरचीची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.